हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. मी एक म्हण ऐकली आहे, तुम्ही एकदम रागात असताना कुठलेही निर्णय घ्यायचे नाहीत आणि तुम्ही एकदम हॅपी असताना, एकदम आनंदी असताना कोणालाही काही प्रॉमिस करायचं नाही. हे कशासाठी आहे? कित्येक वेळा आपण बघतो लोक प्रॉमिस करतात एकमेकांना, कशाबद्दलही प्रॉमिस करत असतात, पण जनरली काय होते, ते प्रॉमिस ठेवून घेतात का? कित्येक वेळा लोक म्हणतात आय केअर फॉर यू, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. आपण नक्की यंदा का नाही सुट्टीत ट्रिपला जाऊया. ओके, मी आज घरी का नाही 6च्या आत घरी येतो, नंतर आपण बाहेर जाऊ. मी परत असा राग करणार नाही, किंवा मी नाही बाबा उद्यापासून मी एवढा वेळ मोबाईल बघणार नाही, असं प्रॉमिस करतो आपण एकमेकांना. पण ते आपण प्रॉमिसेस टिकवतो का? बरेच वेळेला नाही. मग काही ऍक्च्युअली त्या आपण मोडण्यासाठी त्या प्रॉमिसेस केल्या होत्या का मनापासून नाही? मोडायचंच आहे, वागायचंच नाही, नुसतं खोटं बोलायचं म्हणून बोललो का? नाही, तसं पण नाही. माझ्या मनात होतं घरी लवकर यायचं, 6 वाजता आल्यावर बायकोला घेऊन बाहेर फिरायला जायचं, पण तर काही झालं नाही. का म्हणजे जग कॉन्स्टंट चेंज होत असते. नो डाऊट मी ठरवलं होतं, पण अचानक ऑफिसमध्ये बॉसनं मीटिंग ठेवली असेल, त्या मीटिंगसाठी मला जायचं होतं, अटेंड करायची होती, त्यामुळे मला वेळेत येता आलं नाही. आणि कित्येक वेळेला काय होते, गडबडीत आपण विसरून पण जातो. एकदा काय झालं आणि असं घडल्यावर मग भांडणं होतात. अहो, तुम्ही रोज रोज म्हणता लवकर येता म्हणून, कधीच येत नाहीये, असं भांडणं होतात. मग काय होते, भांडणं होते, वादावादी होते, मनं दुखवली जातात. असंच एकदा घडल्या वेळा एक नवरा बायको एका स्वामीजीकडे गेले. त्यांना ते सांगितलं प्रॉब्लेम म्हणजे प्रॉमिसेस आर नॉट केप्ट. तसं स्वामीजी म्हणाले, मी तुम्हाला 2 मंत्र सांगतो, ऐका. पहिलं, प्रॉमिस केलं तर कायम पाळा. काही असू देत, काही प्रॉमिस असू देत, दिलेला प्रॉमिस पाळायला पाहिजे. आणि दुसरं, नेव्हर मेक ए प्रॉमिस, कधी काही प्रॉमिस करू नका, नो मॅटर व्हॉट इट इज. काही असू देत, पण बिलकुल प्रॉमिस करू नका. ते का असं सांगितलं? का म्हणजे हे सगळं बदलत जाते. आजचा दिवस आज आहे तसा उद्या राहत नाहीये. म्हणून आपण मुद्दाम मोडा म्हणत नाही मी. आपण प्रॉमिस केलं की जे प्रॉमिस मी पाळू शकते तर प्रॉमिस मी करायला पाहिजे, नाही ते करता कामा नये. इन द सेम वे, काही मी डिसिशन घेतलं, उद्यापासून मी असं करणार, मी तर शक्य एवढा फॉलो अप करायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि एक चेंज हे कॉन्स्टंट आहे. आज
आपल्यासारखं उद्या नसते, उद्यासारखं परवा नसते. जग बदलत जाते, आपले विचारसरणी पण बदलत जातात. आपण लहानपणी विचार करत असतो तसा आपण मोठे होत जातो, तसा आपले विचार राहतात का? नाहीये. विचारात पण बदल होत जातो. हे जगात का नाही, चेंज इज कॉन्स्टंट. त्याच्याशिवाय काही कॉन्स्टंट नाहीये. प्रॉमिस असू देत, काही असू देत, नथिंग इज कॉन्स्टंट. बट चेंज इज कॉन्स्टंट. चेंज हा परत परत होत जातो. चेंज कायम घडत असते. त्यामुळे आपल्याला माहित आहे, आपण कोणालाही प्रॉमिस करताना जरा विचार करायला पाहिजे. आणि इन द सेम वे काही डिसिशन घेताना पण पथ्य पाळायला पाहिजे. आता रागात काही आपण ठरवलं की कित्येक वेळा काय होते, त्याचं नुकसान होते. आपण एकदम ठरवून टाकतो आणि मोठ्यांदा बोलून टाकतो त्याच्याबद्दल. त्यामुळे राग असताना शांत होईपर्यंत काही निर्णय घेऊ नका. का? कित्येक वेळा रागात घेतलेले निर्णय चुकीचे होऊ शकतील आणि तुमचं आयुष्य कुठेतरी भरकटत जाऊ शकेल. कित्येक लोकांनी म्हणताना पण तुम्ही ऐकलं असेल, तेव्हा मी बोललो पण रागात होतो म्हणून बोललो. कित्येक वेळा असं म्हणतात, तेव्हा मी रागात होतो म्हणून तसं बोललो. इन द सेम वे प्रॉमिस करताना पण तुम्ही खूप खुश असता, तेव्हा तुम्ही काय संबंध जग द्यायला तयार असता. त्यामुळे खूप तुम्ही खुश असताना प्रॉमिस करू नका. का? म्हणजे तो दिवस गेला, ती वेळ गेल्यावर तुम्ही तर दिलेला प्रॉमिस कायम स्वरूपी ठेवू शकाल का? हेचा विचार करा. एकदम तुम्ही आनंदात आहात, मग तुम्ही ओके, मायकल म्हणतोय यंदा तुला मी वर्ल्ड टूरला घेऊन जातो. आनंदाच्या क्षणाला म्हणून जाता. नंतर 4-8 दिवसांना काय होते, तुम्हाला तुमचे सगळे घराचे हप्ते तर हे सगळं भरून झाल्यावर तुम्हाला कळते आपल्याकडे किती पैसे शिल्लक आहेत, आपण ट्रिप एफोर्ड करू शकतो का नाही. का? तुम्ही एकदम आनंदी होता म्हणताना तुम्ही काय वर्ल्ड ट्रिप काय तुम्ही पाहिजे ते चांदोबा म्हणा, सूर्य म्हणा, काही आणून देतो म्हणून सांगू शकता, पण खरं तर शक्य आहे का? नाही. त्यामुळे आनंदात असताना आपण कोणालाही प्रॉमिस करताना जरा विचार करायला पाहिजे. नाही त्या आनंदात असताना माणूस म्हणतो काय हवं तर माग, देतो मी. आपण इवन रामायण महाभारतात हेच शिकतो. सगळं हेच वाचतो आपण. वर मागितले जातात, दिले जातात आणि नंतर त्याचं किती सगळं रामायण घडते. त्यामुळे आपण डोकं थंड ठेवायचं. कधी डोकं थंड ठेवायचं? इवन तुम्ही रागात असतानाही, तुम्ही आनंदात असतानाही कायम डोकं शांत ठेवायचं. आणि डोकं शांत झाल्यावर, राग आला असला तरी डोकं शांत झाल्यावर काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्यायचा. उगीच रागाचे भरात, अगदीच घाई गडबडीत काही निर्णय घेतले, ते निर्णय चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे 1000 वेळा विचार करा त्याच्याबद्दल. शांत डोक्यानं विचार करा आणि नंतरच
कुठलाही निर्णय घ्या, म्हणजे तुम्ही घेतलेला निर्णय तुम्हाला कधी असं वाटू नये मी कशासाठी असं केलं, मी का असं केलं, हा विचार तुमचे मनात येता कामा नये. त्यामुळे शांतपणानं विचार करा, विचारपूर्वक कुठलेही निर्णय घेत जावा. अच्छा, हॅव ए गुड डे.